with the beat. अरे एअरटेलला स्विच झालाय. Welcome to the carnival. Let's rock the skies together. हो का म्हणे नाही ते फ्रॅक्शन ॲडिशन मध्ये फ्रॅक्शन ॲडिशन हा छोटे छोटे म्हणजे साइन काय आहे 2+3 होतं तर तो 6 येत होता. असं काऊन लिहिता हा म्हणजे मला हे म्हणायचं होतं की प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचं एक कॉन्सन्ट्रेशन नाही अरे वा म्हटलं ते कसं होतं म्हटलं त्याच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. बस मला असं बिलकुल वाटलंच नाही आणि उशीर झाला म्हणे. मी त्याला सांगितलं म्हणे की आई फोन करेल आम्ही फोन करेल आला नाही माझ्या घरी जाऊन तुम्ही सांगा. 4 जण होते म्हणे 4 जणांना बोलवलं म्हणे आणि मग 15 मिनिटं समजून नंतर केलं म्हणे त्यांनी. पण जेव्हाचं तेव्हा याला करायला लावले. आजचं आज झालंच पाहिजे हे त्याला करायला लावले. बाकीचे विषय ओव्हर जस्ट ओव्हरलूक बाकीचे विषय पण मॅथ्स आणि सायन्स हे रोजचं रोज आज उद्या ट्युशन आहे का? नाही उद्या सुट्टी आहे. आज जे शिकवलं आज ज्या चुका झाल्या हा तर मग मी म्हटलं तो आता आम्हाला थोडंसं वेळ नाही मिळाला म्हटलं आमचं थोडंसं सुरू आहे. Feel the beat. Carnival is officially on. यांनी काहीच नाही सांगितलं. Double takedown. तिने फोन करून मला सांगलं म्हणजे तिचं लक्ष आहे ना. आणि ह्या जर चुका आता झाल्या पाहिजे झालं तुला का 5 लिटर 6 लिटर असं करून नको 2 लिटर 3 असं करून लिटर तो लक्ष द्यायला काय प्रेझेंट राहतच नाही. हा मेंटली प्रेझेंट नाही आम्ही शिकवताना बी नाही राहत मला कुठे घरी शाळेत बी नाही राहत. म्हटलं मी याचा हा प्रॉब्लेम आधीपासूनच पण नेमकं काहून कॉन्सन्ट्रेट करा त्याला माहिती आणि आहे. आम्ही त्याला प्रत्येक वेळी हेच सांगतो म्हटलं की तू जे काम करत आहे तेच तू आज त्याचा माइंडसेट होता म्हटलं की आज पप्पा घरी आहे म्हणजे मला थोडा वेळ तरी टीव्ही मिळेल मोबाईल मिळेल हे सगळं. बस मला वाटलंच नाही भूत कसं काढायचं 1950 ला देत आहे म्हणते खूप वाटतं सामान मला सांगितलं
घेतले म्हटलं. एक जुना होताच म्हटलं 2 घेतले. इकडून तिकडे गेली पाहिजे. आता काय करायचं गेलीच पाहिजे. कोणी गेला होता तिथं? समोर तो महाग आहे म्हणून. हां. त्यानं घेतला बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं वेळ नाही मिळाला. म्हटलं आल्याबरोबर याला विचारायला की नेमकं तुला उशीर का बरं झाला होता? आम्ही घेतला म्हणे. हां. 1950 मध्ये. बापरे म्हटलं. Triple takedown. Quadra takedown. असं की नाही सांगायचं. नाही सांगाच लागते. हे स्वतःला जास्त समजते. तसं नाही बसलं तर ह्या दुनियेत जेवढं दुसऱ्याला गरीब माहिती सांगेल, का? नाही तेवढा सांगत. फायदा आहे. कोणाला सांगायला लागते माहितीये का? कोणाच्या समोर चुपचाप बसायला लागते माहितीये का? तू साधा माणूस. आता हे कसं आहे माहितीये का? समजलं तुम्ही. उघडीला नाही का लुगडं जर भेटलं तर तुमच्याकडे ठेवतो, कशाकडे ठेवतो असं होतं. न वारी आहे बा. तर कुठून असं नाही. माझी गोष्ट वेगळी आहे. मी चुपचाप राहतो, साधेपणाने राहतो, जास्त काही सांगत नाही. काय मी ज्याला सांगायचं त्यालाच सांग. प्रत्येकाला सांगायचं नाही. जाणीवपूर्वक आपल्या तोंडातून कधी नाही करावं. And a takedown. काय नाही. वाड्यात गेल्याने पण घेतला म्हणे. काय? आता असं या वेळेला जायला लागते तिथे काय? चल. म्हणजे काय होते त्यात तो घरवाला राहील ना त्याचं झोपं होतं. का करावं लागते माहिती का? आता आपल्याला जर कोणाची अशी वस्तू पाहिजे म्हणजे झोपलं आपल्याला मग त्याचं मटेरियल पाहिजे पण त्याच्यावर दुसऱ्या कोणाची नजर असेल पटकन 5,000 वर जाते. आता 5,000 मनाचं सामान येतं आणि बाकी देतो. पैसे नाही असं बांधून करून ठेवायला लागते. बांधून करून ठेवायला. त्याला काय आहे? कोणी कॅश घेऊन आला हे मग मला एवढ्याच्यात पाहिजे. पैसे घे मी घेऊन जातो. Unstoppable. जागा आहे तर ते सामान तिथेच पडून जाईल. आपण फक्त त्याची काय बघा. पहिले सांगून देऊन त्याला. पण आपण मध्ये झोपडी बांधून द्यावा. उद्या वेळेला विचारतो. मी आत्ता विचारतो. उद्या वेळेला बघू. तुला झोपडी आहे का म्हणा? पहिले झोपडी आहे का बांधणार असं? झोपडी बांधायची तुला. किती खर्च लागेल मला सांग ना. विचारू. हो, म्हणजे आजूबाजूला नाही का ठिकाणी झोपडी बनवायची असं. घरी आहे का? म्हणजे बघ मारून बुक्की धरून वैताग. काय झालं? थांब थोडा किती झोपडी. आणि पुन्हा याला काही त्याचं वाईट पण नाही वाटत आहे का माझ्या टीचरची माझी चूक पकडली आईला फोन केला नाही आणि पुन्हा टीचरने म्हटलं होतं म्हणे की घरी जाऊन हे सांग. मी सांगायचं नाही असं टीचरने काहीच नाही म्हटलं होतं घरी जाऊन सांग आ किंवा मी सांगतो असं काही म्हटलं नाही का टीचरनी? नाही नाही
Rampage. ती काय म्हणते नाही काय करते आहे? झोपडीचं नाही तू काय ऐकते? मी हे विचारलं माझं काय ऐकते तू काय बोलते? काय? नाही म्हणे तो हा? नाही म्हणे कोणाचं सामान आहे का म्हटलं झोपडीचं झोपडी बांधायची आहे म्हटलं उद्या पुढचं ऐकायची म्हटलं काहून म्हणते जास्त बोलतो. माझं काम होतं जी म्हटलं झोपडी बांधायची होती. माझी काम होतं जी म्हटलं काम तर सांग Takedown spree. उद्या सुट्टी आहे का म्हटलं तुम्हाला नाही म्हणते म्हणलं असं असं काम तुम्ही काम तर सांगा जी म्हणते सुट्टी मारून टाकूले काय म्हणते तुझं बोलताच येत नाही, जाऊ दे. म्हणून तुला सांगत नाही. आम्ही म्हटलं तुला- सुट्टी तो काय म्हणते माहिती आहे का 1-2 घंट्याचं काम आहे म्हणते मी संध्याकाळी होतो अच्छा. उद्या ड्युटी झोपडी होतो बांधून देतो मी. हो त्याला त्याला पटकन विचारून टाका मग मला स्वयंपाकही नाही आला असता. भात आहेच. वरण शिजवून आणायचं. Takedown spree. तेव्हा सुरुवातीला माहिती आहे का सिमेंटच्या चुंगड्या किती वेळा त्याच्या आपण तिथे उभं होतो. आता प्रश्न आहे त्याचा वाचा. त्याला त्याची त्याच्या जागेवर आपण त्याला फोन करावा लागेल. झोपडी बांधायला काय? हो पण एक गोष्ट विचारायला तर लागते एका लेखाची पैसे भरायच्या तू म्हणलं मला विचारलं का याच्यापेक्षा तू खूप आता दमलाय. तेवढं काही विचार आपण आपल्या शब्दाचं मोकळं व्हावं लागतं. हो. येतात पाणी ते बॉटल दे बरं दे म्हणजे पडून जाईल. आणि जरा Takedown spree. मला पाणी पाहिजे खाली आहे खाली काम हो काम तुला पाणी मला नाही का कामाची तत्परता नाही आहे. आपण- खाली मला फटाफट कामं नाही तर आपल्याला निपटले पाहिजे चल जाऊ. कुठे